नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज बुधवार चंपाषष्ठी आहे. चंपाषष्ठीला तुम्हाला काहीच करता जरी आलं नाही तरी देखील आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. चंपाषष्ठी ही मार्गशीर्ष महिन्याच्या षष्ठी तिथीला येत असते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेराव महाराजांचं जे नवरात्र षडरात्र बसलेलं असतं ते उठतं. घटस्थापना ही उठवली जाते आणि संध्याकाळी तळी भंडार करून कुलदेवतेचा खंडोबांचा जय जयकार केला जातो. चंपाषष्ठी अतिशय महत्त्व अशी ही तिथी आहे. या दिवशी आपले कुलदैवत खंडेराव महाराज यांची पूजा केली जाते. यांची तळी भरून यांना विशिष्ट असा नैवेद्य दाखवला जातो. आपल्याला या दिवशी जरी काही करायला शक्य झालं नाही तरी देखील आपण हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी जर का आपण हा उपाय केला, कुत्र्याला आपण ही एक वस्तू जर का खायला घातली तर यामुळे आपले 3 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. शत्रुपीडा असेल तर शत्रुपीडा संपणार आहे. घराची प्रगती होणार आहे. घरात काही त्रास असेल त्रास कमी होणार आहे. पितृदोष असेल तर पितृदोष देखील तुमचा हा संपणार आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते आणि खंडोबा महाराज हे महादेवांचेच अवतार असल्यामुळे आपण या दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. आता खंडोबाचे वाहन हे कुत्रा आहे. आपल्या घरात असलेल्या बघा खंडोबाचा जो टाक आहे ह्या टाकावर देखील तुम्ही पाहिलं असेल एक कुत्रा दाखवलेला आहे. म्हणजेच आज आपल्याला या कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे. आज आपल्याला चुकूनही कुत्र्याला चप्पल मारायची नाही किंवा काठी मारायची नाही. एरवी मारायची नाहीच, परंतु आज चुकूनही आपल्याला कुत्र्याला हड करायचं नाही किंवा हकलवायचं नाही किंवा मारायचं नाही. यामुळे आपल्याला प्रखर पितृदोष हा लागू शकतो आणि म्हणूनच आज आपल्याला कुत्र्याला ही वस्तू तुम्ही दिवसभरात केव्हाही खाऊ घालू शकतात. चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजेच आज आपल्याला तळी भंडारा करायचा आहे. तो कसा करायचा हे माहिती नसेल तर याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकतात. आज आपल्याला ज्यांच्या घरात घट बसलेले आहे किंवा घट बसलेले नाही अशा सर्वांनी संध्याकाळी तळी भरायची असते. त्याचप्रमाणे बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, कांद्याची पात याचा नैवेद्य दाखविला जातो. तुमच्या घरात जरी खंडोबाचा टाक किंवा मूर्ती नसेल तरी देखील तुम्ही हा नैवेद्य बनवून तुम्ही तुमच्या देवघरात दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्याच देवघरात महादेवांची शिवलिंग असते. तुम्ही शिवलिंगाला देखील हा नैवेद्य दाखवू शकतात. तळी भरताना आपल्याला तळी भरण्यासाठी खंडोबाचा टाक घ्यावा लागतो. जो चांदीचा टाक असतो तो किंवा मूर्ती घेतली जाते. तुमच्याकडे जर का चांदीचा टाक नसेल तर तुम्ही खंडोबाचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेऊ शकतात आणि ही सुपारी तुम्हाला तळी भरताना तुमच्या ताम्हणात विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवायची आहे आणि तळी तुम्हाला भरायची आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि तो सर्वांनी घरात खायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, जर का आपण कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातली तर यामुळे प्रखर पितृदोष संपतोच. 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील आपलं नष्ट होतं. त्याचप्रमाणे घरातल्या बऱ्याच अडचणी यामुळे नष्ट होतात आणि आपल्याला चंपाषष्ठीचं पुण्य फळ प्राप्त होत असतं. चंपाषष्ठी ही वर्षातून एकदाच येत असते. आपण एरवी देखील कुत्र्याला बघा काही खाऊ घालत नाही, मग आवर्जून आपण अमावस्येला त्याचप्रमाणे चंपाषष्ठीला ही एक पोळी आपल्याला कुत्र्याला बनवून खाऊ घालायची आहे. आता संपूर्ण दिवसभरात तुम्ही जेव्हा पण चपाती बनवणार आहात यातली शेवटची चपाती किंवा पोळी तुम्हाला घ्यायची आहे. यावर तुम्हाला एक छोटं वांग्याची फोड किंवा तुम्ही वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी केली असेल तर बाजरीची भाकरी घ्या. यावर थोडंसं वांग्याचं भरीत ठेवा, अगदी थोडं ठेवा, किंवा तुम्ही चपाती पोळी घ्या. यावर थोडंसं वांग्याचं भरीत ठेवा आणि थोडासा भंडारा घ्या. जर का तुम्ही जेजुरीवरून भंडारा आणलेला असेल तर हा भंडारा घ्या आणि तुमच्या घरात कुत्रं असेल तर तुम्ही त्या कुत्र्याला भंडारा लावा आणि हा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालायचा आहे. जर का तुमच्या घरात कुत्रं नसेल तर आजूबाजूला जिथेही कुत्रं असेल, खास करून काळं कुत्रं असेल तर काळ्या कुत्र्याला तुम्हाला भंडारा लावायचा आहे आणि हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे. काळा कुत्रा नसेल तर कुठलंही कुत्रं असू द्या, त्याला तुम्ही हा नैवेद्य खाऊ घालू शकता. आता बरीच कुत्री अंगावर येतात किंवा चावतात, या भीतीने आपण त्यांच्या जवळ जात नाही. मग अशा वेळेस जिथे कुत्रे असेल तिथे तुम्ही हा नैवेद्य ठेवून द्यायचा आहे आणि खंडेराव महाराज की जय असं म्हणत आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे.
त्याचप्रमाणे नैवेद्य ठेवताना तो जमिनीवर ठेवू नका. बघा, या दिवशी खंडेराव महाराजांचं वाहन हे कुत्रा असल्यामुळे कुत्र्याची देखील पूजा केली जाते. त्यामुळे नैवेद्य ठेवताना तुम्ही एक पत्रावळी घ्या, द्रोण घ्या किंवा एक कागद घेतला तरी चालेल, त्यावर तुम्ही हा नैवेद्य ठेवायचा आहे. जर का तुम्ही वांग्याचं भरीत केलं नसेल तर तुम्ही या पोळीवर एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा नैवेद्य कुत्र्याला खाऊ घालायचा आहे. कमीत कमी तुम्ही एक कुत्र्याला हा नैवेद्य खाऊ घालू शकतात. तुमच्या इथे जास्त कुत्रे असतील तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 अशा तुम्हाला जमेल तेवढ्या कुत्र्यांना हा नैवेद्य खाऊ घालू शकतात. त्याचप्रमाणे या दिवशी कुत्र्याला 5 गोड पदार्थ म्हणजेच 5 प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य देखील दाखवला जातो. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 5 प्रकारच्या मिठाईचा नैवेद्य देखील कुत्र्याला खाऊ घालू शकतात. तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. यामुळे आपले प्रखर पितृदोष देखील नष्ट होतात. आपल्यावर खंडेराव महाराज यांची अखंड कृपा राहते. त्याचप्रमाणे आपण जेजुरीवरून भंडारा आणला असेल तर तळी भरताना आपल्याला तोच भंडारा घेऊन तळी भरायची आहे. आता पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट नक्की लिहा. धन्यवाद.